क्रांतिअग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड यांनी कारखान्यात पहिली एक गोष्ट केली ती म्हणजे कारखान्यात पाणी तपासणीची लॅब उभा केली। मिटकॉनचे जे कन्सल्टन्सी आहे त्याप्रमाणे आम्ही हे दोन्ही प्लॅन हे तुमच्या मार्फतच चालवतोय आणि त्याचा रिझल्ट अतिशय चांगला आहे। नमस्कार, मी डॉक्टर एकनाथ आल्हाट मिटकॉन इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण सांगली जिल्ह्यातील एका नामांकित कारखान्यात क्रांतिअग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यात आलेलो आहोत। या कारखान्यामध्ये मिटकॉन या कंपनीनं महाराष्ट्रातील पहिला स्प्रे पॉइंट ओव्हरफ्लो ट्रीटमेंट प्लांट म्हणजे स्पॉट आणि कंडेन्सिंग पॉलिशिंग युनिट हा चालवणं आणि देखभाल दुरुस्तीचं काम ही सेवा पुरवते। या कारखान्यातील पर्यावरणासंबंधित उपाययोजना कार्य कसं चालतं या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे सर। कोरे सरांचा जवळजवळ 30 ते 32 वर्षाचा अनुभव या कारखानदारीतील आहे, तर मी त्यांचं स्वागत करतो। नमस्कार सर। नमस्कार। आपलं मिटकॉन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। कोरे साहेब, मला कारखान्याचा थोडक्यात इतिहास सांगा आणि कारखान्याने पर्यावरण संवर्धनासाठी काय काय उपाययोजना केल्या, काय काम करते याच्या संदर्भात थोडक्यात माहिती द्या। क्रांतिअग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना हा क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड यांनी उभा केला आणि क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड यांच्या सुद्धा मनात कारखान्याच्या मुळे प्रदूषण होऊ नये आणि शेती सुधार कार्यक्रम सुद्धा राबवला गेला पाहिजे ही प्रामाणिक भूमिका त्यांची असल्यामुळं आपण कारखान्याच्या कार्यक्षेत्रावरती पहिल्यांदाच पाणी आणि देठ तपासणीची लॅब उभा केली आणि त्या लॅबच्या माध्यमातून आपण शेतीच्या माती तपासणी आणि देठ पाणी तपासणी सुद्धा करतो। बापूंच्या बरोबरीनंच विद्यमान आमदार अरुणांना लाड यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या कारखाना परिसरात 71 गावामध्ये 70,000 झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेतला आणि त्या उपक्रमाबरोबरच आम्ही सलग 3 वर्षांचं संवर्धन केलं आणि संवर्धन करीत असताना त्यातून एक 45 ते 50,000 झाडं आज उभा राहिलेली आहेत। पाण्याचं सुद्धा शुद्धीकरण झालं पाहिजे हा हेतू आमचे विद्यमान चेअरमन शरदभाऊ लाड यांच्या मनात होतं आणि त्याप्रमाणे आम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ज्या ठिकाणी आपण होता त्या संस्थेच्या माध्यमातून त्या आपल्या कारखान्यावरती SPOTचा प्लॅन्ट आणि CPO युनिट हे उभा केलं, जे राज्यात SPOT म्हणजे स्प्रे पॉइंट ट्रीटमेंट प्लॅन्ट हा पहिल्यांदाच आपल्या कारखान्यावर उभा राहिला आणि शरदभाऊंच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असताना प्रदूषण रहित हा कारखाना चालला पाहिजे याबाबत त्यांचं कायमचं सर्व अधिकाऱ्यांना सांगणं असतं की हा प्रदूषण विरहित राहिला पाहिजे, बाहेरून पण कमीत कमी पाण्यात हा प्लांट चालला पाहिजे हे त्यांच्या भावना आहेत आणि त्याप्रमाणे कारखान्याचं कामकाज हे अतिशय उत्तम रीतीने चालू आहे। आपल्या कारखान्यावरती ऊस उत्पादक किंवा शेतकऱ्यांनी जर एक खड्डा खणला तर बांधावरती झाडं लावण्याची सुद्धा या कारखान्याने भूमिका घेतली आणि या भूमिकेनुसार शेतकऱ्यानं खड्डा काढायचा आणि त्यामध्ये आमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यानं जाऊन झाड लावायचं। ते फळाचं झाड लावण्याची प्रक्रिया गेली 4-5 वर्षे आपण कारखान्याने केलेली आहे। त्याचबरोबर ही प्रक्रिया बांधावरच्या झाडांची प्रक्रिया थांबल्यानंतर सुद्धा कारखान्यानं ही बांधावरची झाडं मोफत दिली आणि आता सध्या आपण कोकण कृषी विद्यापीठातून आंबा, फणस आणि फळाची संपूर्ण झाडं आपण आणतो आणि ही झाडं आपण शेतकऱ्यांना आणलेल्या दरात देतो, त्याचा वाहतूक खर्च घेत नाही आणि ही सुद्धा प्रक्रिया आपल्याकडे चालू आहे। त्याचबरोबर कारखान्यानं पाणी वाचवण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रात जवळजवळ 52% क्षेत्र हे ड्रीप खाली आणलेलं आहे। त्याचबरोबर आपण आपल्या कार्यक्षेत्रात बांबोडे या गावी 1000 एकरची एक पाणी पुरवठा स्कीम केली आहे, त्याला 100% ऑटोमायझेशन वरती ही स्कीम चाललेली आहे आणि या स्कीम मधून अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या ऊसाची निर्मिती होते। त्याचबरोबर पाण्याचा वापर अतिशय कमी करून चांगलं उत्पादन घेतलं जातं। शेतकऱ्यांना सौर पंपासाठी बरेचसे कारखाने मदत करतात, तर आपल्या कारखान्यातून आतापर्यंत किती सौर पंप दिले गेलेले आहेत? आपल्या कारखान्यांना आतापर्यंत 7 ते 8 7.5 HP पर्यंतचे सौर पंप दिलेले आहेत आणि ते सध्या कार्यान्वित आहेत। त्याला महाराष्ट्र शासनाचं जी सबसिडी आहे ती त्या शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आहे। आपण माती संवर्धनासाठी खूप चांगलं काम करताय, ऐकून खूप बरं वाटलं। माझा पुढचा प्रश्न असा की पर्यावरण संवर्धनासाठी आपण इतकी कामं करताय, पण या कामाची दखल कुठल्या संस्थेनं वा महाराष्ट्र शासनाने घेतली की जी आपल्याला पुरस्कार मिळून देऊन जो आनंद मिळतो आपल्याला, तो
तो आपल्याला दिलेला आहे, अशी कुठली संस्था आहे की ज्याची पुरस्कार आपल्याला पर्यावरण संवर्धनासाठी मिळालेले आहेत? आमच्या कारखान्याच्या आम्ही 70,000 झाडं जी लावली त्या 70,000 झाडांच्या करता आम्हाला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त झाला. त्याचबरोबर आमच्याकडे आम्हाला नॅशनल फेडरेशनची जी आहे त्यांचाही पुरस्कार प्राप्त झाला आहे. आमच्याकडे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे जे पुरस्कार देते त्यांच्याकडूनही आम्हाला 2दा असा पुरस्कार मिळाला आहे आणि त्याचं मोठं सर्वसाधारण 1 लाखाचं बक्षीस सुद्धा कारखान्याला प्राप्त झालंय. त्याचबरोबर आमच्याकडे जे एन्व्हायरमेंट ऑफिसर आम्ही घेतले त्यांनाही व्यक्तिगत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा पुरस्कार प्राप्त झाला. म्हणजे आम्ही केलेल्या कामाची नोंद समाजात त्याचबरोबर शासन आणि इन्स्टिट्यूट लेवलला होत असते याचा आम्हालाही आनंद आहे. वा वा, आपलं अभिनंदन की आपल्याला बरेचसे पुरस्कार पर्यावरण संवर्धनासाठी मिळालेत. मी पुढचा प्रश्न असा विचारतो की कारखाना चालवताना पर्यावरण जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनासाठी आपल्या कारखान्याने काय काय उपाययोजना केलेल्या आहेत? कारखान्यानं ज्या सूचना आम्हाला एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट कडून येतात त्या तंतोतंत पाळण्याचा 100% कारखाना प्रयत्न करतो. उदाहरणार्थ आम्ही SPO2चा प्लॅन घेतलेला आहे, CPO पाण्याची दुरुस्ती पाण्यासाठी घेतलेला आहे, कंडेन्सर वॉटर त्याचं पूर्ण त्याचा COD हा 10-12 पर्यंत यावा अशी व्यवस्था आम्ही केली. SPO2चं पाणी सुद्धा कमी CODचं हा शेतकऱ्यांना देता येईल या पद्धतीने आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आम्हाला इतर जे शेतीसाठी आम्ही खतांची म्हणजे फॉस्फरयुक्त खतं कशी मिळतील याकरता आम्ही आमच्या कारखाना कार्यस्थळावर एक फर्टिलायझर संस्था सुद्धा उभा केली आणि त्या फर्टिलायझर संस्थेमधून फॉस्फेटयुक्त खतं शेतकऱ्याला देता येतील. कारण त्यामुळं शेतीचा कस वाढेल आणि त्यामुळं शेती चांगली जोमदार झाली तरच कारखान्याला चांगल्या पद्धतीचा ऊस मिळेल ही भावना त्या मागे आहे. कारखाना म्हटलं की पाणी देणारी इंडस्ट्री, कारण ऊसातच 70% पाणी असतं. हे जे 70% पाणी जे ऊसातलं अतिरिक्त जे पाणी निघतं त्याच्यावरती आपण सांगितलं की आपण CPU बसवलेलं कंडेन्सेट पॉलिसिंग युनिट आणि स्प्रे पॉइंट ओव्हरफ्लो ट्रीटमेंट प्लांट बसवलेला आहे. तर हा प्लांट सध्या मिटकॉन चालवतंय. मिटकॉन देखभाल आणि दुरुस्ती आणि प्रोसेस रनिंगचं काम करते. तर आपला काय अनुभव आहे या संदर्भातला? आमचे दोन्ही युनिट हे अतिशय चांगले चालतात. याकरता तुम्हीच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला असताना या दोन्ही प्लांटचं इरेक्शन आणि कन्सल्टन्सी तुम्हीच केले. त्यानंतर तुम्ही मिटकॉनला गेलेला आहात. त्यामुळं ते चालवण्याची जबाबदारी सुद्धा कारखान्यानं यावेळेला मिटकॉन इंडस्ट्रीकडे दिलेली आहे. मिटकॉनचे जे कन्सल्टन्सी आहे त्याप्रमाणे आम्ही हे दोन्ही प्लांट हे तुमच्या मार्फत चालवतोय आणि त्याचा रिझल्ट अतिशय चांगला आहे आणि इथून पुढे त्यात काही सुधारणा असतील तर त्या आम्ही ते करणार आहोत. बरं, ज्या वेळेला हा प्लांट चालतो या प्लांट मधनं तुम्हाला अतिरिक्त असं उत्पादन काय मिळालं? जसं की पाणी रिसायकल केल्यानंतर आपल्याला फ्रेश वॉटर घेण्याची गरज कमी लागते आणि फ्रेश वॉटर कमी घेतल्यानं आपले पैसे वाचतात. असं काही आपण उपाययोजना मिटकॉनने सांगितल्याप्रमाणे केलेली आहे आणि त्याचा फायदा काय झाला आपल्याला? नाही, आमचा जो पाण्याचा वापर आहे तो आता हे दोन्ही युनिट बसवल्यानंतर कमीच झालेला आहे. कारण आम्हाला जे पाणी आता आम्ही बॉयलर आणि टर्बाईनसाठीच हे फक्त पाणी रॉ वॉटर घेतो. बाकीच्या सगळीकडे आमचं हे कंडेन्सिंग वॉटर आणि स्प्रे पॉइंट ट्रीटमेंट प्लांटचं पाणी हे जे आत काय लागतं तेवढं घेतो. उर्वरित पाणी आम्ही शेतीला देतो. सर, आपण इतक्या व्यस्त वेळापत्रकातून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मिटकॉन्स कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसतर्फे आपलं आभार. धन्यवाद.